जाणून घ्यावं लागेल. आता आपण त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं जाणून घेऊयात. नमस्कार, माझं नाव पल्लवी आहे आणि मी अॅमवे बिझनेस ओनरमध्ये जवळजवळ 3 वर्ष आहे. अॅमवे आणि त्याच्या अद्भुत प्रॉडक्ट्सचा शोध लागल्याबद्दल मी नशीबवान आहे. माझे ग्राहक त्या प्रॉडक्टसाठी माझ्याकडे परत येतात. वास्तविक पाहता माझ्या विक्रीचा अर्धा भाग माझ्या आधीपासूनच्या ग्राहकांमुळे होतो, तर अर्धा भाग नवीन ग्राहकांमुळे. नमस्कार, मी चेतन. मी अॅमवेची उत्पादनं 3 वर्षांपेक्षा थोडा जास्त काळ विकतोय. मी सरासरी 5 ऑर्डर्स एका महिन्यामध्ये देतो. माझे जास्तीत जास्त प्रयत्न देऊनही माझा उद्योग मला हवा तेवढा वाढवता येत नाहीये. नव्या ग्राहकांशी संपर्क करण्यासाठी मी अतिशय कष्ट घेतो. वास्तविक पाहता माझ्या विक्रीतील जास्तीत जास्त भाग नव्या ग्राहकांसाठी असतो. जी उत्पादनं मी विकतो त्यांचे गुण आणि फायदे यांची माहिती माझ्याकडे तयार आहे याची मी खात्री बाळगतो. आणि तरीही माझ्या मेहनतीचं फळ मला मिळू शकत नाही. तुम्ही पल्लवी आणि चेतनबद्दल थोडंफार जाणता. यावरून तुम्ही पल्लवीच्या यशाचं गमक काय आहे हे सांगू शकता का? माफ करा, हे उत्तर चुकीचं आहे. पल्लवी आणि चेतनच्या प्रोफाईलवरून असं दिसून येतं की ती दोघेही कामाच्या बाबतीत अतिशय तत्पर आणि उत्साही आहेत. तरी सुद्धा त्यांच्या दोघांच्याही व्यवसायातला महत्वाचा फरक त्यांच्या जुन्या ग्राहकांना राखून ठेवण्यात आहे. चेतनचा बहुतांश व्यवसाय नवीन ग्राहकांकडून, पल्लवीचा अर्धा व्यवसाय तिच्या आधीच्या ग्राहकांकडून होतो. त्यामुळे असं म्हणणं योग्य होईल की पल्लवी यशस्वी आहे, कारण तिला तिच्या नवीन तसंच आधीच्या कंटिन्यू नहीं रिपीट करूंगी. हाँ कंटिन्यू 7. त्यामुळे असं म्हणणं योग्य होईल की पल्लवी यशस्वी आहे, कारण तिला तिच्या नवीन तसंच आधीच्या ग्राहकांकडून देखील ऑर्डर्स मिळतात. स्थितीवरून आपण पाहिलं की आपण जेवढ्या जास्त काळ ग्राहक टिकवतो आपण तेवढीच जास्त कमाई. तर आपण प्रांजळ ग्राहक कसे काय मिळवू शकतो? अॅमवेच्या उत्तम उत्पादनांनी तुमचं अर्ध काम होतं. आता आपण पल्लवी आणि चेतन आणि त्यांच्या ग्राहकांमधलं संभाषण ऐकूया. पल्लवी आणि चेतन दोघेही नवीन ग्राहक बनवण्यात हुशार आहेत, परंतु चेतन त्याचे ग्राहक टिकवून ठेवू शकत नाही. उलटपक्षी पल्लवी सहजपणे प्रांजळ ग्राहक मिळवते. पल्लवी तिचे ग्राहक कसं टिकवते त्याच्या क्लुप्त्या बघूयात. एके दिवशी जिममध्ये चेतनला नवीन मित्र मिळाला आणि त्याच्या हे लक्षात आलं की त्याला नवीन ग्राहकाला प्रोत्साहन देण्याची संधी आलीय. मी काही वेळेला एवढी थकते. 2 तरुण मुलगे असणं हे फारच कष्टाचं आहे. तुम्हाला काय म्हणायचंय ते मला माहिती आहे. तुम्ही कधी ऊर्जा अधिक वाढवण्यासाठी जीवनसत्वे घ्यायचा विचार केला आहे का? खरं तर नाही. मी अॅमवेचा वितरक आहे आणि आम्ही जी उत्पादनं विकतो त्यामध्ये न्यूट्रीलाइट डेली नावाची जीवनसत्वे आहेत. मी स्वतः सुद्धा घेतो. खरोखर? कदाचित मी यातलं काही घेऊन बघीन. चेतन आणि तारा एकमेकांशी जास्त बोलत असत आणि तारानं विटॅमिन्ससाठी दुसरीकडे ऑर्डर द्यायचं ठरवलं. काही आठवडे गेले. जीवनसत्वे कशा प्रकारे कार्य करतात त्याचं मला कुतूहल आहे. मला ताराला त्रास द्यायचा नाहीये. मी माझा नंबर तिला दिलाय. ती मला नक्कीच कॉल करेल. पल्लवी चेतनपेक्षा जास्त काळापासून अॅमवेची वितरक आहे. तिनं कधी कधी अनेक नापसंती दाखवणाऱ्या ठिकाणीही विक्री केलीय. रांगेत उभं राहणं मला मुळीच आवडत नाही. मी पण, परंतु मी माझ्या हातांची काळजी घेण्याची एक संधी म्हणून याच्याकडे पाहते.
मी त्याचा विचारही केला नव्हता. तुम्ही काय घालता आहात? हे ॲटिट्यूड हँड अँड बॉडी क्रीम आहे. हे हात आणि संपूर्ण शरीरासाठी उत्तम आहे, कारण त्यामध्ये आर्द्रता आणणारे घटक आहेत. मला हे अतिशय प्रिय आहे. तुम्हाला थोडं वापरून पाहिजे का? वा, हे तर फारच छान झालं. तुम्हाला खरंच काहीच अडचण नाही? मुळीच नाही. खरं पाहिलं तर मी केवळ हे उत्पादन वापरतच नाही, तर मी अॅम्वेचे एक वितरक आहे आणि म्हणून मी प्रॉडक्ट्स विकते देखील. खरंच? मला अजून काही सांगा ना. थोडं अजून बोलल्यानंतर चित्रानं काही हँड आणि बॉडी क्रीमसाठी ऑर्डर द्यायचं ठरवलं. काही आठवडे निघून गेले. हँड अँड बॉडी क्रीम कसं वाटतं ते जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. ही धावपळ एकदाची संपली की मी तिला कॉल करून पाहणार आहे. आज पल्लवी आणि चित्रा चांगल्या मैत्रिणी आहेत. चित्रा नियमितपणे अॅम्वेची उत्पादनं पल्लवीकडून खरेदी करते. तारा निघून गेली. खरं तर चेतनने तिच्याशी संपर्कच ठेवला नाही. तुम्ही पाहिलेल्या संभाषणावरून तुम्ही पल्लवी चित्राच्या रूपात प्रांजळ ग्राहक का मिळवू शकली आणि चेतन ताराला सांभाळू का शकला नाही याचं कारण ओळखू शकता. तुमचं उत्तर बरोबर आहे. विकल्प 3 हे अचूक उत्तर आहे. पल्लवी वेळेवर तिच्या ग्राहकांचा फॉलोअप करते आणि चेतन संकोचतो आणि ताराशी संपर्क करत नाही. पल्लवीची ग्राहक चित्रा तिची नवीन उत्पादनं तिच्या सहकाऱ्यांना दाखवते आणि त्या सगळ्यांनी ती खरेदी करण्याची इच्छा दाखवली. चेतनच्या संकोचण्यामुळे ताराला इतर उत्पादनांचा विचार करावा लागला आणि जेव्हा शेवटी चेतननं संपर्क साधला तेव्हा तारा वेगवेगळ्या सप्लिमेंट्स वापरू लागली होती. हे स्पष्ट आहे की चेतननं प्रांजळ ग्राहकांचं मोल जाणलं नाही. दोन्ही 1 आणि 2 विकल्प चुकीचे आहेत, कारण पल्लवीनं ग्राहक टिकवून ठेवण्यामागे तिच्या स्त्री असण्याचा संबंध नाही. त्यामुळे विकल्प 1 चुकीचा आहे. संभाषणावरून आपण हे बघितलं की चेतन ताराला उत्पादनानं होणारे लाभ नीटपणे सांगू शकला. एका यशस्वी अॅम्वे वितरकानं नेहमी त्याच्या ग्राहकांच्या गरजा पुरवल्या पाहिजे आणि त्यांना सतत व्यवसाय देण्याकरता आणखी काहीतरी दिलं पाहिजे. उदाहरणार्थ, एक लाभदायी आणि अर्थपूर्ण संबंध. या संबंधासाठी असामान्य ग्राहक सेवेची गरज असते. एका अॅम्वे वितरकाची ग्राहकांची सेवा ही सर्वप्रथम जबाबदारी असणं गरजेचं आहे. नेहमी जेव्हा ग्राहक खरेदी करतो तेव्हा उत्पादनापेक्षा ग्राहक सेवेचा अनुभव जास्त महत्वाचा असतो. ग्राहकाच्या उजव्या बाजूला तिचे प्रश्न ऐकण्यासाठी क्लिक करा. पल्लवीकडून वस्तू घेताना मला नेहमीच बरं वाटतं. मला कोणते प्रॉडक्ट्स हवे आहेत ते माझ्या आधी तिला चांगलं कळतं. जेव्हा मी काही वेगळं वापरण्याची इच्छा करते, मी नेहमी तिच्याकडे पाहते की तिच्याकडे माझे कुतूहल शांत करणारे काही प्रॉडक्ट्स आहेत का.